31 डिसेंबर म्हणजेच इंग्रजी वर्षाची समाप्ती व इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात। त्यासाठी संपूर्ण शहर विशेष करून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, लॉन सजलेली आहेत। अनेक ठिकाणी 31 डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन करण्यात येत असते। या दिवशी कॉलेजमधील तरुण तरुणी नागरिक अतिउत्साही वेगवेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबरचा आस्वाद घेतात। यावेळी मद्यपी असो की अतिउत्साही तरुण असो, शहरात बेभानपणे वाहने चालवतात आणि या अतिउत्साहीपणामुळे अनेक दुर्घटना घडतात। यावर अंकुश लावण्यासाठी शहर पोलीस आयुक्त व वाहतूक विभागाने काही उपाययोजना केल्या असून याबद्दलची संपूर्ण माहिती VCN न्यूजशी बोलताना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली। मद्यप्राशन करून वाहन चालवणे जर गुन्हा आहे तर मग प्रत्येक वाईन बार समोर वाहनतळ का तयार करण्यात येतात असा प्रश्नही यावेळी उपस्थित होतो। शहरात वाढत चाललेल्या गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक अनेक उपाययोजना करताना दिसत आहे। स्वतः रात्रीच्या वेळी गस्त घालणे, पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री सायकलवर शहराची निगराणी करण्याचे आदेश देणे, चौकाचौकात हेल्पलाईन नंबरचे पोस्टर लावणे, या सर्व प्रकाराचा मात्र शहरातील वाढते गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश लावण्यात खरंच किती यश मिळाले आहे हे शहरातील वाढत चाललेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणाला पाहिल्यावर लक्षात येते। गेल्या काही दिवसांअगोदर चित्रा चौकातील चाकू हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच आपले वर्चस्व दाखवण्याच्या लढाईत शहरात आझादनगर येथे 2 गटात हाणामारी झाली। या हाणामारीत गोळीबार सुद्धा करण्यात आला आणि यात एकाचा मृत्यू झाला। अशा गंभीर गुन्ह्यांवर व गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर पोलीस आयुक्त यांनी आता शहरातील सर्वच संवेदनशील परिसरात व्यक्तींची संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली असून शहरातील संशयित तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या घराची झाडझडती सुरू करण्यात आली आहे। यासाठी नागपुरी गेट, गाडगेनगर, सिटी कोतवाली, शहर वाहतूक विभाग तसेच गुन्हे शाखा विभागाच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले असून ही मोहीम कशा प्रकारे चालेल याची संपूर्ण माहिती VCN न्यूजशी बोलताना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली। अमरावती अकोला हायवेवर नागझरी जवळ दिनांक 24 डिसेंबर रविवारी सायंकाळी 8 वाजेच्या दरम्यान वॅगनार कार व 108 ॲम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात झाला। हा अपघात इतका भीषण होता की कारमधील 6 वर्षीय बालकासह 4 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या घटनात कार पूर्णतः चेंदामेंदा झाली। सविस्तर वृत्त असे की नागपूर बारसिंग येथील रहिवासी रोकडे कुटुंबीय रविवारी वॅगनार कार क्रमांक MH40 AR 5970 ने शेगाव येथून दर्शनाला गेले होते। घटनेच्या वेळी रोकडे कुटुंबीय अकोल्याहून अमरावतीकडे परत येत होते। त्यावेळी 108 ॲम्ब्युलन्स क्रमांक MH14 CL 1893 ही मूर्तिजापूरकडे परत जात होती। नागझरीजवळ भरगाव वॅगनार कारने ॲम्ब्युलन्सला समोरासमोर धडक दिली। धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला। कारमधील बाबाराव रोकडे वय वर्ष 52, रमेश रोकडे, मनीषा रोकडे व सोहम रोकडे वय वर्ष 6 यांचा जागीच मृत्यू झाला। हे सर्व राहणार नागपूर बारसिंग येथील असून ॲम्ब्युलन्सचे चालक महेंद्र खाडे व डॉक्टर रवींद्र ठाकरे राहणार दर्यापूर हे या अपघातात जखमी झाले। समृद्धी महामार्गाचे काम सुरू असल्याने हायवे एका बाजूने खोदण्यात आला आहे, त्यामुळे अपघातानंतर तब्बल 3 तास जाम लागला होता। जवळपास 5 किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। लोणी पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर तब्बल अर्धा ते पाऊण तासांनी लोणी ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश चातरकर व त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली। मात्र तोपर्यंत वाहनात अडकलेल्या मृतदेह काढण्याकरिता स्थानिक युवकांनी शर्थीचे प्रयत्न केले। हायवेवरील ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती। शहरातील बहुचर्चित आझादनगर गोळीबार प्रकरणातील 6 आरोपींना पकडण्यात पोलीस विभागाला यश आले आहे। मात्र एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसून शहराच्या अलिलाल कॉलनीत देशी कट्ट्यातून गोळी झाडून एकाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेने शनिवारी रात्री शहरात चांगलीच खळबळ उडाली। आपसातील वादामुळे व वर्चस्वाच्या लढाईत 2 गटातील हा वाद विकोपाला गेला आणि यात अन्सार शाह जमील शाह राहणार अलिलाल कॉलनी याला आपले प्राण गमवावे लागले। या घटनेतील 7ही आरोपींना घटनास्थळावरून पसार होण्यात यश आले। मात्र आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर चांगलाच दबाव निर्माण झाला होता। या घटनेतील आरोपींना पकडण्याची जबाबदारी शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्वतः घेतली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांची 7 पथके गठीत केली। या गठीत पथकांना
आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले। घटनेतील आरोपी पकडण्यासाठी 7 पथकांना 24 तासात यश आले। दिनांक 25 डिसेंबर रोजी 3 आरोपी तर दिनांक 26 डिसेंबर रोजी 3 आरोपी असे एकूण 6 आरोपींना पोलीस प्रशासनाने गजाआड केले असून एक आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही। शेख सलमान, शेख मन्नान, शेख हन्नान, शेख इरफान, शेख रेहान उर्फ राजू आणि शेख इस्माईल या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपीजवळून देशी कट्टा जप्त करण्यात आला आहे। घटनेतील 6 आरोपींना न्यायालयात हजर केले असून पुढील तपास दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस करीत आहेत। मात्र शहरातील वाढत्या गुन्हेगारींवर पोलीस अंकुश लावण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे। कल ये जो इंसिडेंट्स है उसमें 3 आरोपी कल ही पकड़े गए और आज रात को कुछ आरोपी पकड़े गए। टोटल 6 आरोपी पुलिस के ताबे में। अचलपूर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात गुलजार कौसर नामक महिलेस प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते। गुलजार हिने एका मुलीस जन्म दिला। गुलजार हिची सामान्य प्रसूती न झाल्याने तिचे सीझर करण्यात आले। त्यानंतर तिची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी डॉक्टर चिंतोडे यांनी सल्ला दिला। त्यांनी यावेळी डॉक्टर बोंडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे सुद्धा सांगितले। गुलजारच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती खासगी रुग्णालयात दाखल करण्याइतकी नसल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्याचा सल्ला देण्यात आला। त्यानंतर गुलजार हिला नागपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। नागपूर येथे उपचारादरम्यान गुलजारचा बीपी कमी झाल्याने तिची प्रकृती आणखी खालावली आणि त्रास वाढला। तेथील डॉक्टरांनी गुलजारला वेळेवर असमाधानकारक उपचार दिल्याने तिला तो त्रास सहन करावा लागला, असे गुलजारच्या नातेवाईकांकडून यावेळी बोलण्यात आले। डॉक्टरच्या लापरवाहीमुळे गुलजारचा सोमवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला। गुलजारच्या मृत्यूची बातमी अचलपूर येथे नातेवाईकांना मिळताच त्यांनी उपजिल्हा सामान्य रुग्णालयात एकच गर्दी केली। यावेळी जमलेल्या नागरिकांसमोर गुलजारच्या पतीने डॉक्टर चिंतोडे व डॉक्टर राऊत यांच्यावर गुलजारच्या मृत्यूचा आरोप लावला। डॉक्टरांच्या लापरवाहीमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती गुलजारच्या पतीने यावेळी पत्रकारांना दिली। जो हमने यहाँ सीजर कराए थे तो वो फेल हो गया। वो पूरी लापरवाही डॉक्टर लोगों की है, पूरी जिम्मेदार डॉक्टर लोग है। ट्रीटमेंट जब सही नहीं करे उन्होंने, पूरी हमारी वाइफ की डेथ हो गई। पूरी इसके जिम्मेदार पूरे डॉक्टर लोग है। हमको इसका मुआवजा भी होना, हम किससे लेंगे मुआवजा? अति धावपळीच्या जीवनमानामुळे सध्या सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या आजाराने कवटाळले आहे। यात सर्वात जास्त मधुमेह आजाराचे प्रमाण वाढल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे। कामाच्या नादात वेळी अवेळी खाणे, निद्रानाश यामुळे प्रत्येकच व्यक्ती त्रासून गेला आहे। यावर उपाय म्हणून रोज सकाळी किमान 3 किलोमीटर पायी फिरणे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असते। हीच बाब सर्वांना समजावून सांगण्यासाठी व सामाजिक उन्नती समृद्ध शरीर बनवण्याच्या उद्देशाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात मानसिकतेने शहरातील बोहरा समाजकडून दिनांक 24 डिसेंबर रोजी हिज हलजन डॉक्टर मुफद्दल सैफुद्दीन धर्मगुरू यांच्या आदेशावरून डायबिटीज केअर एवं कंपल्सरी वॉक या संदर्भात अमरावती बोहरा समाजतर्फे मुफद्दल भाई साहब व शेख जोहेर भाई छल्लावाला यांच्या नेतृत्वात मालटेकडीवर जवळपास 3 किलोमीटर पायदळ फिरून तंदुरुस्त राहण्यासाठी पायी फिरणे किती आवश्यक असते याचे महत्त्व सांगितले। यावेळी बोहरा समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। शहरात वाढत चाललेल्या गुन्ह्यांवर अंकुश लावण्यासाठी शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक अनेक उपाययोजना करताना दिसत आहे। स्वतः रात्रीच्या वेळी गस्त घालणे, पोलीस कर्मचाऱ्यांना रात्री सायकलवर शहराची निगराणी करण्याचे आदेश देणे, चौकाचौकात हेल्पलाईन नंबरचे पोस्टर लावणे या सर्व प्रकाराचा मात्र शहरातील वाढते गुन्हे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर अंकुश लावण्यात खरंच किती यश मिळाले आहे हे शहरातील वाढत चाललेल्या गुन्ह्यांच्या प्रमाणाला पाहिल्यावर लक्षात येते। गेल्या काही दिवसांअगोदर चित्रा चौकातील चाकू हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच आपले वर्चस्व दाखवण्याच्या लढाईत शहरात आझादनगर येथे 2 गटात हाणामारी झाली। या हाणामारीत गोळीबार सुद्धा करण्यात आला आणि यात एकाचा मृत्यू झाला। अशा गंभीर गुन्ह्यांवर व गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर पोलीस आयुक्त यांनी आता शहरातील सर्वच संवेदनशील परिसरात व्यक्तींची संपूर्ण तपासणी सुरू करण्यात आली असून शहरातील संशयित तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या घराची झाडझडती सुरू करण्यात आली आहे।
यासाठी नागपुरी गेट, गाडगेनगर, सिटी कोतवाली, शहर वाहतूक विभाग तसेच गुन्हे शाखा विभागाच्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्क करण्यात आले असून ही मोहीम कशा प्रकारे चालेल याची संपूर्ण माहिती विशेष न्यूजशी बोलताना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली। अमरावती शहरातील सांस्कृतिक भवन येथे जयस्वाल युवा संघटनद्वारे 18वे युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन दिनांक 25 डिसेंबर रोजी घेण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून जयस्वाल युवा संघटनतर्फे अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात। त्यातील एक म्हणजे जयस्वाल समाज युवक युवती परिचय मेळावा। यावर्षी 18वे युवक युवती परिचय संमेलन हे अमरावतीमधील सांस्कृतिक भवन येथे घेण्यात आले। या मेळाव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या ठिकाणांवरून समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शविली असून या परिचय मेळाव्यासह स्नेह मिलनाचा सुद्धा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला। या समारोहामध्ये साधारणतः 7 ते 8 हजार समाज बांधवांनी आपली उपस्थिती दर्शवली असून उपवर उपवधू परिचय मेळाव्यात साधारण 400 युवती व 400च्या वर युवकांनी आपले नाव नोंदवले व ओळख परिचय दिली। जयस्वाल युवा संघटनद्वारे घेण्यात आलेल्या 18वे युवक युवती मेळाव्याबद्दल अधिक माहिती दिली। या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन जयस्वाल युवा संघटनेचे प्रकल्प प्रमुख विजयजी जयस्वाल, सहप्रकल्प प्रमुख संतोषजी जयस्वाल, रमण जयस्वाल, सौ पुष्पा जयस्वाल, सौ शालिनी जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ प्रतिभा अदलखिया, शामेंद्रजी जयस्वाल, अनिलजी जयस्वाल, मनोजजी जयस्वाल यांची उपस्थिति होती। पिछले 18 वर्षों से जयस्वाल युवा संगठन द्वारा परिचय युवक युवती परिचय सम्मेलन का यह कार्यक्रम होते जा रहा है। इसमें लगभग 6 से 7 हजार लोग एमपी, यूपी, महाराष्ट्र, मराठवाड़ा, गुजरात सभी जगह से आते हैं, जो अपने लड़का और लड़की जो विवाह योग्य रहते हैं उनके संबंध के हिसाब से जो बहुत बड़ी कठिनाइयाँ जाती है वो एक छत्र के नीचे सभी सॉल्व हो जाए, यही हम जयस्वाल युवा संगठन का उद्देश्य है। और समाज के जो गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी रहते हैं इनका भी हम लोग सत्कार लेते रहते हैं। समाज के जो बड़े लोग हैं जिन्होंने अपने प्रावीण्य से, होशियारी से अपने अपने फील्ड में नाम कमाया है उनका भी हम हमारे मंच पर सत्कार लेते रहते हैं। और बहुत से कार्यक्रम जैसे कि आज मधुमेह के जो रोगी है डायबिटीज़ के, इनका रेटिना चेकअप है और जो भी लोगों को रेटिना की तकलीफ है जिन्हें ऑपरेशन करना पड़ा उनका भी हम निःशुल्क सेवा में यहाँ पर सेवाग्राम हॉस्पिटल में ऑपरेशन करवा देंगे जयस्वाल युवा संगठन की तरफ से। इसी तरह हमने कई ऐसे विधवा लेडीज़ है जिनको सिलाई मशीन दिया है उनकी जीवन की उपजीविका करने के लिए। ऐसे कई बच्चे हैं जो पढ़ नहीं पाते, उनको भी हम हमारे जयस्वाल युवा संगठन की तरफ से पैसे के रूप में मदद करते रहते हैं ताकि उनके पढ़ाई में डिस्टर्ब ना हो। राजकीय क्षेत्रात युवा नेतृत्व म्हणून गेल्या अनेक वर्षापासून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीमुळे मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनाही घाम फोडणारे शिवसेना व आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या हृदयस्थानी देवस्वरूपी ठेवणारे शिवसैनिक प्रवीण हरमकर यांच्या खांद्यावर नुकतीच अतिशय विश्वासाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बडनेरा शहर प्रमुख पद देऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये एकनिष्ठेने कार्यरत युवासेनेची जबाबदारी सांभाळत नगरसेवक म्हणून 3 वेळा निवडून येत महानगरपालिका विरोधी पक्षनेते म्हणून प्रवीण हरमकर यांनी कार्य केले आहे। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उद्धवजी ठाकरे, पक्षप्रमुख आदित्यजी ठाकरे, तसेच संपर्क प्रमुख अरुणजी सावंत, या जिल्ह्याचे खासदार खासदार आनंदरावजी अडसूळ साहेब त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे। ती जबाबदारी बडनेरा मतदारसंघ शहर प्रमुख म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली। त्या नियुक्तीच्या मागे शहराची बांधणी कशी करायची आणि पक्ष कसा बळकट करायचा तिथल्या स्थानीय लोकांना घेऊन त्याच्याबद्दल मला त्यांनी पक्षांची जबाबदारी दिली ती पूर्णतः पार पाडेल। रुक्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय मंडळ व सर्व शिवप्रेमी व शिवसह्याद्री प्रतिष्ठानाच्या माध्यमातून दिनांक 28 व 29 डिसेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील भव्य वास्तू श्री संत ज्ञानेश्वरी सांस्कृतिक भवन येथे शिवशाही महोत्सव 2017 चे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात आयोजकांनी दिली अधिक माहिती।
रुक्मिणी सामाजिक विकास बहुउद्देशीय संस्था तसंच शिवसैनिक प्रतिष्ठानतर्फे यावर्षी दिनांक 28-29 तारखेला शिवशाही महोत्सव हा यावर्षी दुसऱ्यांदा यावर्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवामध्ये दुपारी 28ला दुपारी 11 वाजता शिवाजीराजे जाधव जिजामाता यांचे वंशज यांच्यातून या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे। सोबतच दुपारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता अविनाशजी धर्माधिकारी यांचे स्पर्धा परीक्षांच्या मुलांसाठी आम्ही एक व्याख्यान ठेवलेले आहे।